नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत अशा पुरणांच्या पोळ्या. त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 ते 3 तास भिजवून घेतलेली आहे. चला तर आपण ही डाळ शिजण्यासाठी घालूया. त्यासाठी मी 4 ग्लास पाणी घेतलेले आहे. 1 ग्लास डाळीसाठी 4 ग्लास पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. चला तर आपण ही पुरण शिजण्यासाठी ठेवूया. आता मी 4 ग्लास पाणी घातलेले आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हरभऱ्याची भिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालायची आहे आणि पाण्याला 2-3 आदनाला उकळ्या येऊ द्या. त्यामुळे काय होईल, असा वरती फेस येईल. हा फेस आपण सर्व काढून घेऊया, कारण आपल्याला या फेसामुळे कोणाला युरिक ॲसिडचा त्रास असतो. तर हा फेस आपण काढल्याला खूप चांगलं असतं. आता नंतर याच्यात 1 चमचा डाळ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालून शिट्ट्या काढण्यासाठी ठेवूया. 4 ते 5 मोठ्या शिट्ट्या आणि 2-3 लहान शिट्ट्या मंद गॅसवर काढून घ्या. ही डाळ एकदम परफेक्ट शिजते, कारण अगोदरच आपण याला 2 तास भिजत ठेवलेले होते. चला तर आपण ही आता चाळणीमधून गाळून घेऊया. गाळून घेतल्यानंतर आपल्याला जे येळवण्यासाठी पाणी राहील याची आपण येळवणी कटाची आमटी बनवूया. त्याचा व्हिडिओ मी नंतर दाखवणारच आहे. हे जर पाणी पातळ असेल तर आपण अर्धा वाटी डाळ काढून ठेवू शकतो. आता या डाळीमध्ये आपण 1 ग्लास गूळ घालूया. 1 ग्लास गूळ आणि 1 ग्लास डाळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर आपण जास्त गोड खात असाल तर थोडेसे गुळाचे प्रमाण आपण वाढवू शकतो. चला तर आता चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया. सारखं उंतण्यानं हलवत राहा. प्रथम आपल्याला हे पातळ झालेले दिसल, पण जसं आपण हलवत राहाल, परतत राहाल, तसं हे मिश्रण अगदी घट्ट होत राहते. सारखं हलवत राहिल्यामुळे आपली डाळ खालून करपू शकत नाही, डागू शकत नाही. आता आपण हे परफेक्ट शिजलं का नाही हे पाहण्यासाठी आपला चमचा डाळीमध्ये उभा करून ठेवूया. चमचा जर खाली पडला तर आणखीन डाळ आपली शिजलेली नाही. तोपर्यंत आपण हलवत राहायचं. शेवटी घट्ट होऊन आपला चमचा परफेक्ट उभा राहतो. तर हे आपली एक पुरण छान असे शिजलेले आहे. आता हे पुरण आपण चाळणीमधून गाळून घेऊया. छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. एका पेल्याच्या साहाय्यानं पुरणाच्या पात्राच्या चाळणीमध्ये प्रेस करून छान असं हे पुरण आपण गाळून घेऊ. बघा हे. आणि आता आपण 2 ते 3 चमचे बडीशोप आणि 4-5 विलायच्या मिक्सरमध्ये बारीक करून घातलेल्या आहेत आणि थोडीशी जायफळ पण घालूया. यामुळे पोळी पचण्यासाठी हलकी जाते, आपल्याला पोटाचा त्रास पण होत नाही. थोडंसं मीठ घालूया आणि छान असं हे मिक्स करून घेऊ. पुरण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पुरणासाठी लागणारी कणिक पण मळून घेऊ. यासाठी मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्याच्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेले आहे. आणि कणिक तिबण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करत आहे. तुम्ही पाणी पण वापरू शकता. एवढे कणिक तळण्यासाठी मला 2 ते 3 ग्लास दूध लागलेले आहे. साधारण चपातीला आपण जसा गोळा तिंबतो तसाच तिंबा आणि अर्धा तास आपण याला पाण्यामध्ये भिजवून ठेवूया. अर्ध्या तासानंतर हा गोळा काढून आपण छान असे मऊ तिंबून घेऊया. थोडासा तेलाचा हात लावून एकदम परफेक्ट चपातीपेक्षा सैल असा कणकीचा गोळा तिंबून घेऊया. आणि जेवढे पुरणाचा गोळा तेवढाच कणकीचा गोळा घेऊन आपण छान हुंडा करून पोळ्या लाटूया. तुम्हाला जर पोळी लाटण्यासाठी खाली कपडा लागत असेल तर तुम्ही वापरू शकता, पण मी इथे नाही वापरत. छान अशी पातळ पोळी लाटून घ्या. या पोळ्या खूप मऊ लुसलुशीत सॉफ्ट होतात. छान अशी लाटून घेतलेली आहे. आता आपण
याला मस्त भाजून घेऊया. दोन्ही साईडने छान भाजून घेऊ. एकदम मऊ लुसलुशीत बनतात या पोळ्या. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. बघा या पोळ्या खूप छान आणि लुसलुशीत होतात. नक्की करून पहा. नमस्कार मैत्रिणींनो.